पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर 97 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खूप मोठी घडामोड 4 दिवसांपूर्वी घडल्याचं पाहायला मिळालं। खरे तर सोलापूर जिल्हा हा सहकारी साखर कारखानदारी सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्र या माध्यमातून राजकारणामध्ये प्रबळ दावेदार पुढे आणत गेलेला जिल्हा म्हणून ओळखला गेला। या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्राचं मोठं वर्चस्व असल्यामुळे या ठिकाणी विधानसभा असो किंवा इतर कुठल्याही निवडणुका असो सहकारी संस्थांमध्ये वर्चस्व असलेल्या नेते मंडळींना खूप मोठी संधी मिळाल्याचं दिसून आलं। 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा खूप मोठा बोलबाला होता आणि अशा काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पताका खांद्यावर घेऊन शिवसेनेचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची सुरुवात झाली ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक शाखा प्रमुखापासून साईनाथ भाऊ अभंगराव ज्यांनी सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून अनेक वर्ष जबाबदारी पार पाडली लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पडली। शिवसेनेची एक धडाडती तोफ अशीच ओळख त्यांची राहिली होती। अशा साईनाथ भाऊ अभंगराव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटास जय महाराष्ट्र करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर 2019मध्ये ज्या वेळेला राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला होता त्यावेळेला ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी दोस्ताना केला आणि या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिकांना मोठा धक्का बसल्याचं बोललं गेलं चर्चेलं गेलं आणि त्यातूनच एकनाथ शिंदे यांचं प्रबळ नेतृत्व मोठं होत गेलं असंच म्हटलं जातं। आणि हाच जो काही कालावधी होता या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं। साईनाथ भाऊ अभंगराव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून असंच ते वेळोवेळी सांगताना दिसून येत होते। आणि अखेर 4 दिवसांपूर्वी साईनाथ भाऊ अभंगराव ज्यांनी एकेकाळी या सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 आमदार विधान परिषदेत पाठवण्यासाठी खूप मोठं एक भूमिका बजावलेली होती। पंढरपूर नगरपालिकेमध्ये एकावेळी 5 नगरसेवक शिवसेनेचे होते। तो काळ निश्चितपणे साईनाथ भाऊ अभंगराव यांच्या नेतृत्वाचा उमेदीचा काळ म्हणून ओळखला जातो। पंढरपूर तालुक्यामध्ये जो सहकार शिरोमणी साखर कारखाना आज दिसून येतोय या साखर कारखान्याच्या निर्मितीचे खऱ्या अर्थाने खूप मोठे एक भूमिका पार पाडणारे नेते म्हणून साईनाथ भाऊ अभंगराव यांच्याकडे बघितलं जाते। कारण त्यावेळेला स्वर्गीय वसंतदादा काळे हे शिवसेना पुरस्कृत म्हणून पुढे विधानसभा निवडणूक लढवलेली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यापर्यंत वसंतदादा काळे यांना घेऊन जात या तालुक्यामध्ये एक साखर कारखान्याची गरज प्रतिपादन करून त्याच्या मंजुरीसाठी खूप मोठी भूमिका साईनाथ भाऊ अभंगराव यांनी बजावली होती। हे आजही त्रिकालाबाधित सत्य आहे। असे असताना साईनाथ भाऊ अभंगराव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे केवळ सोलापूर जिल्ह्यातच नाही तर राज्यभरातील ठाकरे समर्थकांमध्ये निश्चितपणे अस्वस्थता निर्माण झालेली असणार आहे। कारण जो व्यक्ती मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील आपल्या सोबत राहिला उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिला तो व्यक्ती आता एक नेता आपल्यातला कशासाठी सोडून जातो याची उत्सुकता निश्चितपणे ठाकरे गटातील समर्थकांना देखील लागून राहिलेली। एकीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे समर्थकांमध्ये
खूप मोठा उत्साह निर्माण झालेला असला साईनाथ भाऊ अभंगराव यांच्या या सर्व घडामोडीमधील भूमिका काय होते आणि काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहेत। या ठिकाणी आपण पाहतो शिवसेनेचे विविध पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचं दिसून येते। भाऊ काय सांगाल? शिवसेनेचं सोलापूर जिल्ह्यामध्ये 1978 साली मी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांना भेटायला गेलो आणि त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये 1967 साली नियुक्ती केलेला बाबुराव वडणे नावाचा एक जिल्हा प्रमुख। मी ज्यावेळेला बाळासाहेबांना भेटायला गेलो की मला शिवसेनेची शाखा काढायची आहे आणि मला शिवसेनेमध्ये काम करायचं, त्यावेळेला बाळासाहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये मला पत्र दिलं, सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबुराव वडणे जिल्हा प्रमुख नियुक्त केलेले आहेत, तुम्ही त्यांची गाठ घ्या। आणि त्यांना भेटत मी त्या मराठा वस्तीमध्ये हुडकत गेलो आणि त्या अवस्थेत बघितल्यानंतर बाबुराव वडणेंची गाठ घेतली। त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितले 25 रुपये तुम्ही वर्गणी द्या, आता शिवसेनेमध्ये जायचं आहे। मग 25 रुपयाची पावती फाडली आणि मग त्यांच्याकडे पुस्तक घेऊन प्रत्येक गावामध्ये बाळासाहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम मी सुरुवात सांगोला तालुक्यापासून केली। सांगोला तालुक्यापासून सुरुवात केल्यानंतर चिनकण नावाचं गाव पहिली शाखा मी उद्घाटन केली आणि ती लोन पूर्ण एकट्याने सांगोला तालुका पिंजून काढत पंढरपूर तालुका, मंगळवेढा तालुका, माळशिरस, माढा, करमाळा, अक्कलकोट, दक्षिण, उत्तर, बार्शी, वैराग ही सगळी गावं तालुक्यात जिल्हे फिरत गेलो। अनेक वेळा बाळासाहेब म्हणाले तुला पदावर जिल्हा प्रमुख कर, मी म्हणायचं नाही, यांना करा, हे सर आहेत, हे वकील आहेत, हे प्राध्यापक आहेत, यांना पदावर ठेवा, मला सध्या पद काय नको। आणि बाळासाहेबांच्या आदेशावर बाळासाहेबांचे विचार एक दैवशक्ती माणूस होता। बाळासाहेब म्हणजे साक्षात परमेश्वराचा अवतार की खऱ्या कार्यकर्त्यांच्या हृदयापर्यंत बाळासाहेबांचे विचार पोचायचे आणि कार्यकर्त्याचे दुःखासुखामधली जाण, एखादा कार्यकर्ता संकटात अडकला तर बाळासाहेब जाग्यावरून फोन करून विचारायचे तू ह्या अशा संकटात आहे। तर त्यावेळेला आम्ही लाजून बाळासाहेबाला सांगत होतो की कसलं संकट आम्हाला नाही, आम्ही आझाद आहे, सगळे बाबतीत नाही। तर बाळासाहेब तिथून मुंबईवरून 2 पदाधिकारी कार्यकर्ते पाठवायचे आणि कार्यकर्त्याच्या घरामध्ये रसद पुरवली जायची। हा संकटात आहे, त्याचं नळ कनेक्शन तोडलंय, त्याचं लाईट कनेक्शन तोडलंय, त्याच्या घरात अन्न नाही, अशा वेळेला असा जाणता नेता त्याला दैवशक्ती होती ती फक्त बाळासाहेब। आणि बाळासाहेबांच्या विचाराला भारून मी जिल्ह्यात तर संघटना उभी केली। माझ्या नुसत्या भाषणावर, वक्तृत्वावर पहिली नगरपालिका कुर्डवाडीची मी जिंकली, पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये, अक्कलकोटच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक 3 निवडून आणले, करमाळ्याच्या नगरपालिकेमध्ये मी 3 नगरसेवक 1 रुपया खर्च न करता त्या ठिकाणी निवडून आणले। पंढरपूरला नगराध्यक्ष बनवला, कुर्डवाडीला आतापर्यंत सत्ता आहे। पुणे महाराष्ट्र जिल्हाभर फिरत असताना 4 आमदार 2 खासदार निवडून आणायचं काम केलं, जिल्हा परिषद सदस्य आणले। पण ही सगळी शक्तीपणा लावत असताना मातंबर त्यावेळेला काँग्रेसचे पुढारी होते, विजयदादा म्हणा, सुशीलकुमार शिंदे, हे मोठे नेते होते आणि या सगळ्यांच्या मोठ्या नेत्यांच्या दबावाखाली देखील पब्लिकला, जनतेला, तरुणांना एकत्र करण्याचं काम ही खायची बाब नव्हती। कारण त्यांच्याकडे सर्व होतं, साखर कारखाने होते, उद्योगधंदे होते, दूध डेऱ्या होत्या, सोसायट्या होत्या, छोटे मोठे स्कूल होते, हायस्कूल होते, सगळ्या सुतगिरण्या होत्या, सगळे उद्योग होते। आमच्याकडे काय बी नव्हतं। एक भगवा पंचा आणि बाळासाहेबांनी दिलेले विचार, त्या विचाराची धाडीस करून ज्या ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होईल त्या त्या ठिकाणी अग्रेसर आंदोलन करायचं, अग्रेसर तिथं लढा द्यायचा। मग वेळ पडली तर आम्हाला तडीपार करायची, वेळ पडली तर आम्हाला जेलमध्ये घालायची, लाठीचार्ज व्हायचा। हे सगळं संकट आमच्या कार्यकर्त्यांनी, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी सहन केलं। तेवढे शिवसेनेचे पदाधिकारी दिसतात की माझ्या नेतृत्वाखाली, माझ्या मार्गदर्शनाखाली शाखा प्रमुख पासून जिल्हा प्रमुख पर्यंत गेले, सबप्रमुख गेले, आमदार झाले, मिनिस्टर झाले, 4 आमदार। तो एक उत्तम प्रकाश खंदारे सारखा एक मातंग समाजाचा कार्यकर्ता माझ्याबरोबर जीवाला जीव लावून फिरत असताना अतिशय संकटामध्ये होता त्यावेळेला, पण संधी माझ्या हातात आली।
की मला संधी मिळाल्यानंतर मी कार्यकर्त्याचं सोनं करायचं. माझ्या हातात संधी मिळाली की बाळासाहेब बाबांची हट्टाच पेटून बसलो ही माझे 9 उमेदवार आहेत, ह्या 9 उमेदवारावर सही करा. आणि मग माझ्या 9 उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अगदी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा उत्तम प्रकाश खंदारेला उभा केलं तर खंदारेला मी म्हणलं तुम्ही खर्च किती करणार? तर खंदारे म्हणले मी 50,000 खर्च करेन. हरकत नाही म्हणजे 50,000 आमदार बनवायची ताकद माझ्यात आहे. आणि मग त्यावेळेला आणल्यानंतर खंदारेपाशी ते बी उपलब्ध झाले नाहीत, 50,000 उपलब्ध झाले नाहीत. आणि माझ्या थोरल्या मुलीचं लग्न जमलं होतं. मला लग्नासाठी मी 1,00,000 1,50,000 रुपये गोळा करून ठेवले होते की माझ्या मुलीचं लग्न करायचं. लग्न थांबवलं मी आणि तो पैसा मी खंदाराच्या इलेक्शनमध्ये खर्च केला. त्यावेळेला मला वाटतं 1500 मतानं खंदाराचा पराभव झाला. 1.5 वर्षाचं इलेक्शन होतं. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असतात. खरं तर शिवसेनेमध्ये पक्षाचा पदाधिकारी हा कुठल्याही इतर पदाधिकाऱ्यांपेक्षा मोठा समजला जातो. आमदार खासदार देखील पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर गौण समजले जातात. अशा वेळेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून अनेक वर्ष जबाबदारी आपण पार पाडली. या सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण केलं. इथल्या प्रस्थापित राजकारण्यांना टक्कर देण्याचं काम तुम्ही केलं. 100%. महायुती म्हणून अनेक वर्ष शिवसेना आणि भाजप हे वाटचाल करीत आलेले होते. 2019ला जनतेने महायुतीला बहुमत दिलं आणि उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करून महाविकास आघाडीची निर्मिती केली आणि ते मुख्यमंत्री झाले. शिवसैनिकांमध्ये खूप मोठी अस्वस्थता होती. तुमच्यामध्ये देखील अशी अस्वस्थता निर्माण झाली होती? अस्वस्थता निर्माण होण्याचं कारण की ज्या वेळेला बाळासाहेब होते, बाळासाहेबांच्या काळामध्ये जिल्ह्यातून किती जर शिष्टमंडळ गेलं आणि किती जर चुगल्या एखाद्या पदाधिकाऱ्याबरोबर केल्या, बाळासाहेब त्याला सडेतोड उत्तर द्यायचे की तू तुझं काम कर. आणि खरंच काय पदाधिकारी चुकतोय काय तो जिल्हा प्रमुख म्हणून इन्क्वायरीसाठी बाळासाहेब मुंबईवरून कार्यकर्ते पाठवले आणि व्हेरिफिकेशन करून त्याचा रिपोर्ट बाळासाहेबाला पोहोचला आणि मग कारवाईची बाजू होत होती. आता उलट झालं. आता उद्धवजींकडे नेतृत्व आल्यानंतर उद्धवजी मुळात हलके कानाचे झाले. ही त्यांच्या भोवतणीची चांडाळ चौकडी आहे. खऱ्या अर्थानं शिवसेना महाराष्ट्रात संपवण्याचं काम विडा उचलला ते सुभाष देसाई, त्याच्यानंतर विनायक राऊत, त्याच्यानंतर संजय राऊत असू द्या, अनिल देसाई असू द्या, ह्या 4-5 मंडळीनं ते उद्धवजींना घेरलं. आणि मग इथले काय मंडळी पाकिट देणारे, पाकिट घेणारे, पाकिट नीलमताई गोरे बोलल्या पण उद्धव साहेब घेतले का आदित्य साहेब घेतात ही गौण त्याच्या बाबतीत आतापर्यंत आम्हाला तर कधी कळलं नाही. पण ही मंडळी घेतात, खालची मंडळी घेतात. मला वाटतं आपल्या पंढरपूरला संजय राऊतनी तुमच्या पंढरी प्लॅसिसमध्ये 60-70 लाखाचा बंगला त्याने तिथं बी खरेदी केलेला आहे. ठिकाणी इस्टेट गोळ्या केल्या. मला ही कळत नाही. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला बाळासाहेबाला सामना पेपर काढायचा होता, बाळासाहेबाला सामना पेपर काढायसाठी छगन भुजबळ, प्रमोद लोणकर, सुभाष देसाई, मनोहर जोशी हे दिल्लीला गेले रजिस्ट्रेशनसाठी. आणि दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं रजिस्ट्रेशन सोलापूर जिल्ह्यात गेले आणि तुम्हाला सामना रजिस्ट्रेशन देता येणार नाही का? नाही, इथे मिळत नाही जिल्ह्यात, नाही, जिल्ह्यात देता येणार नाही. मग मला साहेबांनी सकाळी 8 वाजता एकदा फोन केला, सकाळी 8-8:30ला फोन केला. आमची मंडळी म्हणली बाळासाहेबांचा फोन आहे, साहेब ते महाराष्ट्र, तू ताबडतोब मुंबईला ये निघून. साहेब म्हणलं 10,000 15,000 कर, मी खर्च देतो, तू ये. आणि मग मी गेलो. अरे काय काम करतो, कसला जिल्हा प्रमुख, तू कोण कसला? मला ते सामना तुझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये आहे, ते सामना मला रजिस्ट्रेशन मिळालं पाहिजे, बाकी मला काय करू. ते सामना पेपरचे संपादक वसंतराव कानाडे माड्याचे. मग वसंतराव कानाडेच्या घरी गेलो, त्यांना सगळ्या गोष्टी विनंती केली, समजावून सांगितलं आणि बाळासाहेबांकडे त्यांना घेऊन गेलो आणि तो सामना रजिस्ट्रेशन बाळासाहेबांच्या स्वाधीन केला. स्वाधीन केल्यानंतर 23 जानेवारीच असेल, 23 जानेवारीला पेपर तो दिला. आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर संजय राऊत सामन्याच्या प्रेसमध्ये आले. तो पंढरीनाथ सावंत होते संपादक, सहसंपादक. आणि आज ती संजय राऊत आले, शिवसेनेचे नेते झाले. चंद्रकांत खैरेपेक्षा मी सिनियर आहे, सगळ्यांपेक्षा सिनियर आहे.
मग शिवसेनेमध्ये चमचेगिरी करणाऱ्याला जर तिथं संधी मिळत असेल आणि घरात बसून कुठं तर मोबाईलवर कॅसेट तयार करून सुपारी घेऊन कुणाला तर शिव्या दिल्या म्हणजे त्याला शिवसेना वाटेल, त्याला वैचारिक पातळी नाही. या जिल्ह्यातल्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची नाडी मी चेक केली बघितली तर त्यावेळेला मोजके साखर कारखाने होते आपल्याकडे. आणि चंद्रभागा साखर कारखाना प्रभू रामचंद्राचं जसं 14 वर्ष वनवास भोगावा लागला तसा 14 वर्ष कोलमडीत ठेवलेला कारखाना होता. आणि वसंतरावला मी म्हणलं तुम्ही शिवसेनेत या, मी तुमचं काम करतो. वसंतरावने तातडीने मला बोलवलं आणि सगळे डायरेक्टर माझ्यासमोर आले की आम्ही आजपासून शिवसेनेत दाखल. वसंतरावला घेऊन मी मुंबईला गेलो, म्हणून सहकार मंत्र्याला घेतलं, अर्थमंत्र्याला घेतलं, दोघांना घेऊन मी मुख्यमंत्र्याकडे गेलो की कोणत्याही परिस्थितीत मला चंद्रभागा उभी राहिली पाहिजे तर मला मदत करा. ते एक सेकंद बी नाही लावला. सरांनी लगेच वसंतरावच्या पाठीवर थाप मारला आणि त्यांच्या सगळ्या योजना मंजूर केला आणि चंद्रभागा उभा राहिला. ही शेतकऱ्याच्या हितासाठी उभा केला. अधिक ऊस उत्पादक शेतकरी असायचा आणि मग मनमानी असायची सहकार सम्राटांची, चेअरमनची, की कोणाचा ऊस आणायचा का नाही आणायचा कोणाचा. मग आणि गरीब शेतकऱ्यांनी काबड कष्ट करून ऊस पिकवायचा आणि कारखाना नेत नाही म्हणून बांधावर टाकण्याची वेळ यायची. हो, हाच मुद्दा घेऊन पुढे आपण जाऊयात की या जिल्ह्यामध्ये सहकारी संस्था किंवा अशा पद्धतीने पुढे आलेली नेतृत्व काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून सत्तेत असताना महाविकास आघाडी अस्तित्वात आली, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. 2.5 वर्ष तुम्ही त्या काळामध्ये साथ सोडली नाही. परंतु एक शिवसैनिकांमध्ये एक अस्वस्थता होती की जे शिवसैनिक आहेत, आपला मुख्यमंत्री असून सुद्धा शिवसैनिकांकडे दुर्लक्ष केलं जातंय. इथले जे विकास कामं आहेत किंवा इथले जे प्रश्न आहेत, मग सोलापूर जिल्ह्यातले असू दे किंवा इतर कुठल्याही भागातले, तर त्या ठिकाणी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाच विचारात घेतलं जातं, शिवसैनिकांना विचारात घेतलं जात नाही अशी एक भावना व्यक्त होत होती. तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय अनुभव? मुळात उद्धवजी मुख्यमंत्री आदित्य मंत्रिमंडळात जाण्यालाच माझा पहिला प्रश्न विरोध होता की शिवसेना प्रमुख किंग मेकर होते. शिवसेना प्रमुखांनी कधी स्वतःचा स्वार्थ साधून पण त्यांच्या मनात आला असतं तर देशाचे पंतप्रधान झाले असते, मनात आला असतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर चालता चालता झाले असते. पण बाळासाहेबांनी लोकांना घडवलं, पान टपरीवाल्याला घडवलं, रिक्षावाल्याला घडवलं, सायकल दुकानदार काम करणाऱ्याला घडवलं, टांगा चालवणाऱ्याला घडवलं. मी सुद्धा एक टांगा चालवणारा होतो, एसटी मध्ये वॉचमॅन होतो. मला सुद्धा घडवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. मला सुद्धा घडवण्याचं काम तळागाळातला गरीब होतकूर पोरगा हुडकून त्याला न्याय देण्याची भूमिका बाळासाहेबांनी बजावली. ही उद्धव साहेबांनी आपण त्या सिंहासनावर बसायला नाही पाहतं आणि बसले तर 2.5 वर्ष संघटनेसाठी पक्षासाठी केलंय काय? कोणत्या पदाधिकारी कोणाला भेट तर नाहीच नाही, मी मुख्यमंत्री झाल्यावर नाही मिळाली. आम्ही वर्षभर खेटा गाठल्या, वर्षभर. पण उद्धव साहेबांना चिठ्ठी दे, पत्र दे, पण उद्धव साहेब वर्षा बंगल्यातून भेटायला सुद्धा तयार नव्हते. दुःख मनाला वाटायचं. कार्यकर्त्या पुढे आम्ही फक्त हसून जिरवायचो. नाही कामात असतील, ब्रीफिंग चालू असेल, काहीतरी मीटिंग मध्ये असतील, काहीतरी अडचणीत असतील, आपण समजून घेऊया असं ढकलत गेलं. त्याच्यानंतर मी जवळजवळ सेनाभाऊ मातोश्रीवर 3 वर्ष आबदलो. संपर्क प्रमुखांना, सगळ्या नेत्यांना मला उद्धवजींची भेट घडवून द्या, भेटच घडवून द्या. काय 3-4 नेते तर मला बघितल्यानंतर त्यांचे आईबाप मेल्यासारखेच तोंड करतात. त्यांचे आईबाप मेल्यासारखेच. अरे आनंद देसाई उद्धवजींना भेटत होतं, तो तोंड तिकडे करतो, इकडे माझी पाठ माझ्याकडे करतो. तो संजय हे राऊत तिकडे तोंड करतो, इकडे बघतो. अरे मी काय तुमच्या ढोंगराला भेटायसाठी आलोय काय? मी बाळासाहेबाबरोबर काम केलेला हाडाचा कार्यकर्ता, ज्याने जिल्ह्यात बायको मारली तर 3ऱ्या दिवशी मातीला मला हात लागला नाही, मला तडीपार झाली. आणि मी लग्न झालं तरी मंडळा काढून शाखेच्या उद्घाटनाला गेलो संध्याकाळच्या सभेला. एवढं कष्ट करणाऱ्या एक काळात माझ्या घरात संकट आलं, लेकर माझी भीक मागत फिरली, पण मी पक्षाचं काम करत राहिलो. हे जे दुःख आणि भावना जरा सुद्धा या उद्धवजींच्या पिलावळाला कदर नाही झाली. आता माझ्यापाशी या हॉटेलला शरद कुळीसारख्याने 9 हेलपाटे घातले, 9-10 हेलपाटे घातले. वैतागून मी संपर्क प्रमुखाला शिवसेनेत घ्यावं, मी चाललोय आता बालाजी इकडे फिरायला चाललो, त्याला द्या प्रवेश द्या, काम करा. तर कुणाचा विचार न करता
विनायक राऊतने आपली पुलकी काय पैसा मिळवून घेतला त्याच्याकडून घेतला, सुषमा खंदारेने काय घ्यायचं घेतला आणि त्याला आमच्या सिनियर बॅचच्या डोक्यावर आणून ठेवलं. म्हणजे बर्डे सारखा सिनियर कार्यकर्ता आहे, दीपक गायकवाड सारखा सिनियर कार्यकर्ता आहे, धनु ढिकुळे सारखा सिनियर कार्यकर्ता आहे, अन्य पदाधिकारी सिनियर आहेत, खंदारे सारखा सिनियर कार्यकर्ता आहे. हे सगळे पदाधिकारी सोडले आणि ज्युनियरला तुम्ही आम्हाला उपनेता आणि हे पद आणून देऊन मग उद्या जर एखाद्या शाळेत शिकणाऱ्या शिक्षकाच्या हाताखाली विद्यार्थी शिकतोय आणि ते विद्यार्थ्याच्या हाताखाली शिक्षकांनी जाऊन शिकवणी लावायची काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते उद्धव साहेब, तुम्ही निष्ठेनं त्यांच्यासोबत त्याही काळामध्ये राहिला. जून 2022 मध्ये ज्या वेळेला शिवसेनेमध्ये दुफळी झाली आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसैनिकांना एक पाठीशी येण्याची हाक दिली. अनेक लोक सोडून गेले. एकनाथराव शिंदेचे दिघे साहेबांची माझी अतिशय प्रामाणिकपणाची दोस्ती होती. दिघे साहेबांची एकनाथराव शिंदे सारखा तळमळीचा हाडाचा कार्यकर्ता, त्याला कार्यकर्त्याची नस माहीत आहे. त्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक संकटाला धावणारा नेता असताना देखील माझ्याकडून एक चूक झाली. ज्या वेळेला एकनाथराव शिंदे आणि 40 आमदार बाजूला निघाले, बाजूला गेल्यानंतर उद्धवजीच्या पाठीमागं बाळासाहेबांचा चिरंजीव म्हणून मी संपूर्ण जिल्हा घेऊन सोलापूरच्या रेस्ट हाऊसवर बसलो आणि जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपण एक निष्ठेने उद्धवजींच्या पाठीशी उभा राहू, उद्धवजींना धोका द्यायचा नाही, उद्धवजींना धोका द्यायचा नाही म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सत्ता गेली तरी तुम्ही उद्धवजी बरोबरच होतो. परंतु परत सुरुवात काय झाली, जिथं मुंबईवर संपर्क प्रमुख नेमायला लागले. मग त्या संपर्क प्रमुखाच्या गाडीमध्ये कोणी जर गव्हाचं पोतं टाकलं की संध्याकाळी तो तालुका प्रमुख, कोणी बाजरीचं पोतं टाकलं उपतालुका प्रमुख, कोणी द्राक्षाची पेटी टाकली की विभाग प्रमुख, कोणी मनुक्याचा डबा टाकला की विभाग प्रमुख. हा चाललाय काय बाजार? त्याचं कर्तृत्व काय आहे, त्याच्या पाठीमागे समाज किती आहे, तो समाजासाठी किती झटतोय, ते किती वेळ देतोय समाजासाठी, कोणते कोणते गावं फिरतोय, कुणाच्या दुःखासाठी काय मार्ग काढतोय, कुणाच्या प्रश्नासाठी शासनाच्या दरबारापर्यंत जाऊन त्या माणसाला न्याय काय देतोय, शेतकऱ्यासाठी किती लढतोय, ही भूमिका तर नाही राहील. आज तुम्ही जो निर्णय घेतला 4 दिवसापूर्वी मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि धनुष्यबाण चिन्हांकित भगवा हाती घेतला, सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठी अस्वस्थता निर्माण झाली की नक्की साईनाथ भाऊंनी इतका निर्णय महत्वपूर्ण घेताना यामागची काय भूमिका असावी, त्यामागचा हेतू काय? मी चुकीची दुरुस्ती केली. खरं तर त्याच वेळेला निर्णय घ्यायला पाहिजे होता. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेचा गवगवा संपूर्ण जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यात उभा राहिला असता. पण आगे देखो गवता आहे काय, हे आज थोडे 8-10 दिवस शांत आहे. 10 दिवसाचा पिरियड गेला, 12 दिवसाचा पिरियड गेल्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावापर्यंत दौरे करून जे जुने हाडाचे माझे जीवावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, नवीन उभा राहणारी फळे, त्या सगळ्यांचं सबमिट करून आणि आता एकनाथराव शिंदेबरोबर आलेले पूर्वीचे जुने जे पदाधिकारी आहेत या सगळ्याला विश्वासात घेणार. मी कुणाबद्दल मला गटतट चालत नाही. मला सगळ्याला बरोबर घेऊन जाऊन प्रत्येक पदाधिकाऱ्याला न्याय कसा मिळेल आणि तो पदाधिकारी भविष्य काळामध्ये आमदार खासदार कसा होईल ही डोळ्यासमोर स्वप्न. माझ्यासाठी मी त्यांच्याकडे कोणतीही अपेक्षा करून मी प्रवेश केलेला नाही. भाऊ मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याला भरभरून निधी देण्याचं काम केलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकमेव आमदार सांगोल्याच्या रूपाने शिवसेनेचा आमदार होता. 5,500 कोटी रुपये इतका निधी एकट्या सांगोला तालुक्याला देण्यात आला. हा केवळ कागदावरला हिशोब नसून यासाठी शहाजी बापूने त्याची पुस्तिका देखील छापली. सोलापूर जिल्ह्याला भरभरून निधी देणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. पंढरपूर शहरात देखील अनेक प्रश्न त्या ठिकाणी दर्शन मंडप असो किंवा इतर विकास कामं किंवा यात्रेपूर्वी आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात येऊन पाणी करणारा, मोटरसायकलवर फिरून पाणी करणारा आणि मागेल तेवढा निधी देणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा निर्माण झालेली होती. आज एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे आणि जिल्ह्यामध्ये एक शिवसेनेचा जुना जनता हाडावसाचा जुना कार्यकर्ता त्यांच्या सोबत आलेला आहे. अशा वेळी सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेस उभारी देण्यासाठी तुम्ही निश्चितपणे काय प्रयत्न करू इच्छिता? लक्षात घ्या, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री
हा काळाचा युगाचा संपर्क येतो. ज्या वेळेला 3-4 पक्ष एकत्र येतात, 2-3 पक्ष एकत्र येतात, मग ज्याची जास्त आमदार असतील त्यांचा तो अधिकार असेल, उपमुख्यमंत्री यांना दिले असेल. परंतु पंढरपूर नगरपालिकेसाठी एकनाथराव शिंदे यांनी भरघोस निधी दिला, कुर्डवाडी नगरपालिकेसाठी दिला. सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या ज्या नगरपालिकेने मागणी केली, पण मोहोळ सोडून अनेक नगरपालिकेला शिंदे साहेबांनी भरभरून मदत केली. सांगोला तालुक्यासाठी एक दुष्काळग्रस्त तालुका असताना टिंबी आणि म्हैसाळ ही माझ्या काळामध्ये पाणी परिषद घेऊन त्यावेळेला 7-8 कोटी रुपये मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, शिवणकर साहेब पाटबंधारे मंत्री होते. त्या काळामध्ये मी त्या टिंबी आणि म्हैसाळसाठी हाताच पेटून ती पाणी सांगोला तालुक्यामध्ये कसं येईल आणि आणण्याचं काम त्यावेळेला आपण केलं. त्याच्यानंतर अधुरे राहिलेलं काम पुन्हा शहाजी बापू आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला आणि जास्तीत जास्त गतीनं ते काम पूर्ण करून आज शहाजी बापूंनी देखील भरमसाठ निधी या तालुक्यासाठी आणला. पण त्याच्यामध्ये मी त्या उभाटा गटात असल्यामुळं मी एका पक्षाचा बांधलेला असतो, कारण माझ्या रक्तामध्ये गद्दारीच नाही. हो, रक्तामध्ये गद्दारी नाही. ज्या पक्षात आहे त्या पक्षाची इमानी इतबारी मला प्रचार करणं किंवा त्याची धुरा सांभाळणं आणि कुणाच्याही चहाच्या मिंद्यात किंवा डिझेल पेट्रोलच्या मिंद्यात न राहता आयुष्यभर बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करत राहिलो. मी कुणाच्या 1 रुपयाला, आता मला त्याची लाज वाटते की ज्या 40 वर्षामध्ये काँग्रेसच्या विरोधात आम्ही राहिलो, ज्या 40 वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही राहिलो, त्याच्या मांडीला मांडी लावून जर उद्धवजी आणि सर्व बसायला लागले तरी पण आम्हाला उद्धवजी मुख्यमंत्री झाले. आमची अपेक्षा बाळासाहेबांचे चिरंजीव, बाळासाहेबांनी सत्ता कधीच घरात घेतली नाही, पण ह्यांनी घेऊन चूक केली तर पुन्हा त्यात रामदास भाई सारखा नेता, धडाडीचा नेता, अनेक नेते मंडळींना दुखवून मुलाला त्यांनी मंत्रिमंडळात दिले. सांगोला तालुक्यात एक मिनिट, जर आज एकनाथराव शिंदेकडे एवढे खासदार झाले, एवढे आमदार झाले, तर तुमच्या या मुलाला केलं असतं केंद्रीय मंत्री. त्याला स्वार्थ नव्हता काय, केलं असतं. काय कोणी खासदार काय बोलले नसते, कोणी आमदार बोलले नसते, पण मुलाला बाजूला सरकावलं. आणि माझाच मित्र एक बुलढाण्याचे खासदार, मैकडचे खासदार जाधव, त्यांना आज प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले. भाऊ, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोला आणि करमाळा या 2च मतदारसंघामध्ये प्रबळ तिरंगी लढती बघायला मिळाल्या. सांगोला मतदारसंघामध्ये शहाजी बापू पाटील यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये आम्हाला भरभरून निधी मिळाला असा दावा करत आलेले, शहाजी बापूंबरोबर मागील दीड अनेक वर्ष सोबत राहिलेले दीपक आबा साळुंखे पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अकस्मात उमेदवारी देण्यात आली. त्यांचा पक्षप्रवेश हा विधानसभेच्या ऐन तोंडावर झाला. त्या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळाली. 50,000 इतकी मतं जनतेने त्यांना दिली, पण शहाजी बापूंचा पराभव हा दीपक साळुंखे यांच्यामुळे झाला आणि त्या पाठीमागं वरिष्ठ पातळीवर खूप मोठं षडयंत्र रचलं होतं असा आरोप शहाजी बापू पाटील हे वेळोवेळी करताना दिसून येतात. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना काम करायला लावलं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून, परंतु वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनच या उमेदवारीचा हालचाली झाल्या होत्या अशी टीका होती, चर्चा होती. त्याची सत्य परिस्थिती आहे. मी शहाजी बापू, दीपक आबा मी उभाट्या गटात असताना दीपक आबाच्या प्रचाराला मी पूर्ण जोरात सांभाळलं. पूर्ण ठिकाणी प्रचार सभा माझ्या केल्या. परंतु मी शरद पवार साहेबांना भेटायला गेलो. पवार साहेबांना म्हणलं की काही करा साहेब, उमेदवार आपला लागतोय, तुम्ही मदत करा, अजिबात नाव काढू. खासदार मोहिते पाटलाचे हे सगळ्यांनी राष्ट्रवादीनं, आघाडीच्या राष्ट्रवादीनं षडयंत्र रचलं होतं. 100% शेतकरी कामगार पक्षाचा त्यांनी प्रचार उघडपणाने केला, त्यात वाद नाही. मग हे सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात येत असताना मग सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं, एकत्र येऊन काम करायचं. हे आवा का भावा, तुम्ही आव कशाला आणता? तुम्ही प्रत्येक ठिकाणी उमेदवार पाडण्याचं काम त्या लोकांनी, पवार साहेबांच्या लोकांनी केलंय. सत्य परिस्थिती. पण या ठिकाणी स्वावलंबन स्वतंत्र नेतृत्व आहे. एकनाथराव शिंदे हे स्वावलंबन स्वतंत्र नेतृत्व आहे. यांना कार्यकर्त्याची जाण आहे आणि त्यांच्यासाठी शहाजी बापूंनी सरकारमधून शहाजी बापूंनी त्याग केला
आणि एकनाथराव शिंदेच्या पाठीमागे गेले. जरी एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना 500-550 कोटी रुपये जनतेच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी निधी दिला, पण बापूंनी सुद्धा तो किल्ला लढवत असताना एकनाथराव शिंदेच्या गळ्यातला ताईत म्हणून अनेक ठिकाणी भाषणामध्ये. पण आज परिस्थितीला अशी अवघड झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. आमच्या गटाचा, एकनाथराव शिंदे गटाचा एकही आमदार या जिल्ह्यात नाही. हो, अशी एक मागणी सातत्याने पुढे होती. 2 मिनिट आहे. एकही आमदार नाही. आज माझ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या आमदाराचं पत्र मागायला जावं, कोणत्या आमदार निवासच्या रूमवर जावं, कोणत्या आमदाराला घेऊन त्या मंत्र्याकडे जावं, अशी दुर्दैव अवस्था झाल्यामुळं या जिल्ह्यात नेतृत्व देण्याचं काम मला असं वाटतं की शहाजी बापूला त्यांनी विधान परिषदेवर घेऊन या जिल्ह्याला एक वेगळं नेतृत्व द्यायचं काम करावं असं माझ्या मनाला वाटतं. आणि मग त्याच्यामुळं कार्यकर्ताचा मोहळ एक पक्ष, संघटना, जिल्हा आणि शासकीय योजना आणि काय उद्योग आणि तरुणाची काय अडचणी, वयस्करांच्या अडचणी, लाडक्या बहिणीच्या अडचणी, या सगळ्याच्या अडचणी सुटायला मार्ग मोकळा होईल. एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असा एक शब्द दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनाही एक अपेक्षा आहे की एक आपला आमदार विधान परिषदेवर जावं. 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि शहाजी बापू पाटील हे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. आपण पक्षांच्या वरिष्ठांकडे यासाठी काय पाठपुरावा करताना? मी येऊन मला 8-10 दिवस झाले. मला पक्षात पण जुने संबंध आहेत माझ्या सगळ्याबरोबर. माझ्याबरोबर हे जे मंत्री आहेत सगळे, गुलाबराव असू द्या, संजय राठोड साहेब असू द्या, आमचे भगतसिंग गोगावले असू द्या, सरनाईक असू द्या, हे सगळ्यांचे जुने संबंध आहेत. मैत्रीतून आम्ही सोडले नव्हते. जरी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असताना मी आणि माझी मुलगी, मला शाळेच्या 8वीच्या वर्गाची मान्यतासाठी त्यांना आम्ही भेटायला गेलो. 1 सेकंद बी लावला नाही त्यांनी सही करून द्यायला, 1 सेकंद बी लावला नाही. परंतु एक दिलदार मनाचा माणूस आहे. दिलेलं वचन कधी टाळणार नाही, मला 100% खात्री आहे. दिलेलं वचन शहाजी बापूला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि जिल्ह्याची मूठ बांधायची असेल तर सगळ्याला बरोबर घेऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विचार करून या जिल्ह्यात आमदारकी एक नेतृत्व द्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण त्या शिष्टमंडळामध्ये जरी बोलवलं आणि वेळ आली सांगायची तर मी सगळी बाजू पटवून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापुढे सांगेन. आणि शिवसेनेचं एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख होती, ज्यांनी शिवसेनेमध्ये अनेक घडामोडी घडल्या, परंतु शिवसेनेची साथ सोडताना कुठलीही सत्तेची अपेक्षा न करता 2019 ते 22 या कालावधीमध्ये उद्धव साहेब यांच्याबरोबर ठाम निर्णय राहण्याचा निर्णय घेतला. परंतु उद्धव साहेबांबरोबर राहताना त्या पाठीमागची आमची भावना काय होती याचा पहिल्यांदाच खुलासा साईनाथ भाऊ यांनी आज या ठिकाणी केला आहे. त्यांनी आपली पूर्णपणे मागील वाटचाल सांगताना ते खूप मोठी पहिलीच मागणी पक्षांच्या वरिष्ठांकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. सांगोल्याची जी प्रबळ तिरंगी लढत झाली त्याच्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी 91,000 मतं घेतली आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांना जवळपास 50,000च्या आसपास मतं मिळाली. 1,40,000 मतदान हे त्या ठिकाणी हे दोन्ही नेते एकत्र असते तर निश्चितपणे त्याचा फायदा शहाजी बापू पाटील यांना झाला असता, अशी भूमिका जे शहाजी बापू पाटील यांचे समर्थक मांडत आलेले तीच भावना त्यांनी आज या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकांच्या 27 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे आणि या सोलापूर जिल्ह्यातून सध्या शिवसेनेचा एकही आमदार नाही आणि शहाजी बापू पाटील यांना निश्चितपणे संधी मिळावी अशी मागणी या ठिकाणी ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मंगेश क्षीरसागर सह मी राजकुमार शहापूरकर. धन्यवाद.